1 मे ला सेलिब्रेट साजरा करतो. आज जे आहे 27 फेब्रुवारी, ह्यामध्ये आपण मराठी भाषाची गौरव साजरा करतो, म्हणजे प्राईड. मराठी लँग्वेज प्राईड डे. म्हणजे मराठी भाषाने आपल्या देशाची विकास आणि संस्कृतीमध्ये काय सहभाग घेऊन आपल्या देशाची नाम आणि आपल्या प्रतिमा जास्त केलेले म्हणून आपण आज दिवस साजरा करतो. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता सचिन बांगरने पण सांगितलेले आहे 2026 मध्ये आपला असं नाही की आपल्या देशांमध्ये कमीत कमी आमच्या हिशोबाने कमीत कमी 200-300 भाषा आहे, परंतु पूर्ण देशांमध्ये फक्त म्हणजे 10-20 लँग्वेजला आपण स्टेट आणि नॅशनल लँग्वेज म्हणून आपण त्यांना हे देतो. तो त्यामध्ये आपला मराठी भाषा पण आहे. मी सांगू इच्छितो की काय आहे की आता आपण फक्त मराठी भाषा नाही, पण लँग्वेज मध्ये जास्त आपण फोकस आणि आपण कॉन्सन्ट्रेशन अटेन्शन देत नाही. आता काय आहे की आपला स्मार्टफोन आल्यानंतर सगळे युट्यूब व्हिडिओ, फेसबुक हे सगळे मोस्टली इंग्लिश मध्ये होतात. त्यामुळे आता आम्हाला जसं आपण क्रिकेटमध्ये व्हाईट वॉश सांगतो ना, आता इंग्लिशचं व्हाईट वॉश चालू आहे. म्हणजे इंग्लिश लँग्वेज लँग्वेजला सगळे भाषाला व्हाईट वॉश चालू आहे. आपल्या स्वतःची मुलं मुली दे आर ओनली 7 म्हणजे 7-8 वर्षाची मुलं मुली आहेत, त्यांना इंग्लिश येतात, त्यांना स्वतःची लँग्वेज मणिपुरी येतच नाही. ते असं सगळे फॅमिलीमध्ये झालेले आम्हाला वाटत आहे. झालं नाही तो होणार, झाला नाही तो होणार. तो आमच्या सर्वांना विनंती आहे. आता राऊंड मारताना तुम्ही पण आता बोर्डमध्ये पण पाहू शकतो, तांत्रिक म्हणजे विनोदी, म्हणजे कॉमेडी, लिटरेचर, कल्चर, म्हणजे सगळे म्हणजे आपल्या भाषामध्ये सगळे डिपार्टमेंट, सगळे फील्डच्या आपलं पुस्तक आहे. पण इवन IAS UPSC एक्झाम प्रिपरेशन करताना आम्हाला माहिती आहे की बहुत लोकांनी पुस्तक खरेदी केले, परंतु काही अभ्यास करत नाही. तसंच मी सर्वांना सांगतो, तुम्ही पुस्तक तुमच्याकडे आहे तो वाचून घ्या. आणि आय टेल यू, मी तुम्हाला म्हणजे खात्रीपणे सांगतो, पुस्तक इंग्लिश मध्ये पण एक कहावत आहे, बुक्स आर द बेस्ट फ्रेंड्स ऑफ युअर लाईफ. त्यामुळे तुमचं म्हणजे मराठी भाषा, क्योंकि तुमचं आपला स्वतःची मातृभाषा आहे, तो काय की तुम्हाला समजण्यामध्ये, तुम्हाला म्हणजे त्यांचं इंटरप्रिटेशन करण्यामध्ये तुम्हाला एकदम खूपच सोपं होणार. त्यांचं म्हणजे ऍक्च्युअल मध्ये काय होतो, एक शब्दाचे अर्थ त्याचा मागेला अजून अर्थ होतो. आणि तुमचं मातृभाषा आहे, आपला मातृभाषा आहे, तो तुम्हाला अजून त्या शब्दाची, त्या मागेची अजून काय मिनिंग अर्थ आहे ते पण तुम्ही समजू शकतो. त्यामुळे मी आज पुन्हा सर्वांना विनंती करतो, महानगरपालिकातर्फे आपण मराठी भाषाला अजून ग्रो करण्याची, अजून विकसित करण्याची सर्वांना मेहनती करावं लागेल. आणि मेहनतीचे सगळ्यात सोपं काम काय, तुम्ही मराठी भाषेमध्ये जे काय तुम्हाला फील आवडतं ते वाचून घ्या. तो वाचला तर तुमचं ज्ञान पण वाढणार आणि भाषाची पण ग्रोथ होणार. तो आज मी सर्वांना मराठी भाषाची गौरव दिवसी निमित्ताने सर्वांना मनपासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मी एवढेच बोलून आता नवीन आलेले उपमहापौर आणि महापौरला पण म्हणजे फॉर द न्यू बिगिनिंग अभिनंदन आणि शुभेच्छा पण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.